श्रीकृष्ण मंदिर करंदी येथील मंदिरात आपण सध्या आलेलो आहोत आणि या पुरातन मंदिरातील आपण सध्या विशेष वंदन करण्यासाठी जात आहोत. येथील जे संत महंत आहे त्यांच्याकडूनही येथील प्रसाद वंदन आणि विशेषाची देखील आपण माहिती घेणार आहोत. अतिशय भव्य असं हे सभामंडप देखील आहे. मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. दंडोत प्रणाम बाबा. दंडोत प्रणाम. काय नाव बाबा आपलं? महंत विजापूरकर महानुभाव साळकर परिवारात. साळकर परिवार. साळकर. बर बर बर. आता हे जे मंदिर आहे हे कधीपासून आहे इथं? हे जवळ 400 वर्षापासून. 400 म्हणजे वर्षापासून. हे नवीन परत जुनं होतं तिकडं. हां हां. हे आता नवीन स्थापन झाले. त्याला बी 15 वर्ष झाले. चला. आणि शिन्नस्थळी हे मेन इथलं कुलदैवत श्रीकृष्ण मंदिर करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे श्रीकृष्ण मंदिर. आता आपले जे सद्भक्त आहे हो. त्यांनाही येथील विशेष जे आहे ते आम्हाला दाखवा. प्रसाद सेवा देखील या ठिकाणी सोडलेली आहे. हां. आणि बाबा हे जे आहे याच्याविषयी हे द्वारका दर्शन वृद्धपूरचं द्वारका दर्शन लक्ष्मण भट्टाला दिलेलं आहे आचार्यांच्या मार्फत. आणि हे चतुर्विध मठ वेरूळचं हा जुनं चतुर्विध मठातील जे काही हो विशेष आहे या ठिकाणी आपण सध्या वंदन करत आहोत. आणि ताई आता इकडे जे आहे कुठले कुठले प्रसाद आपल्याकडे आहेत? वस्त्र प्रसाद आहे. कोणते? आपण आधी सध्या पूजा पाहून घेऊया. हां. आणि हे कुलदैवत मानल्या गेलं गावाचं. हे शिन्नस्थळी असेल शिन्नस्थळी शिन्नस्थळ. आणि सर्व भाविक उपदेशी जो 50% उपदेश आहे करंदी गावामध्ये. 50% उपदेशी गाव आहे. बरं बरं. हो. आणि शिन्नस्थळीची यात्रा भरत असते श्रीकृष्ण मंदिरामध्ये चैत्रवद्य नवमीला. कुठे? इथे चैत्रवद्य नवमीला यात्रा भरती आणि 900 ठिकाणी. असं. डोमेग्रामची शिन्नस्थळी असेल शिन्नस्थळी आहे. हे तर खूप इथं भूत पिशाच सर्व निघतात. हे सर्व तुम्हाला हे श्री दत्तात्रय प्रभूचा विशेष आहे. हा माहूरचा. हां. हे श्री गोविंद प्रभूची तिथं आतमध्ये जे राजमठामधले आहे. असं दुर्मिळ विशेष आहे आपल्याकडे. हे सात सुनेचं मूर्ती आहे. सासू सुनेचे त्या विहिरीमधली. हो हो हो. हे सुद्धा दुर्मिळ आहे आपल्याकडे. लागता चरण पवित्र होती पाषाण त्याचे थोर भक्तजन नमस्कारती. या युक्तीप्रमाणे ही शिन्नस्थळी असेल शिन्नस्थळी जवळजवळ 400 वर्षापासून या करंदी गावामध्ये आहे. ते करंदी गावातील भाविक लोक येतात. बाहेरचे परगावचे पंचक्रोशीतील येतात. श्रीकृष्ण यात्रा महोत्सव चैत्रवद्य नवमीला मोठे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढतात. हे कुठले कुठले आहे ते जुने विशेष आपल्या पिढीमधील? डोमेग्रामची घाट शिन्नस्थळी रामटेकची काय आहे. चिंतामणी पेटी. शिन्नरची उद्दे डखऱ्याला थाप मारली स्वामींनी. पलीकडे
भीती वाटत होती पाण्यात, तर ते तिथल्या विशेषाची मूर्त तयार केली शिन्नरची पट्टीशाळा तिथली. खूप आपल्याकडे दुर्मिळ विशेष आहे बाबा. हा ते एक दोन्ही मूर्ती शिन्नरची असं. हे जुनी आहे, हे जुनी आहे, हे जुनं आहे आमचं, हे जुनं आहे फुलवंदन. दंडोत प्रणाम ताई. दंडोत प्रणाम. आज पवार गुरुजी इथं आले, कसं वाटलं आपल्याला? आनंद वाटला. खूप आनंद वाटला. तुम्ही आल्याबद्दल आनंद खूप आनंद वाटला. ही बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती पवार गुरुजीने आमच्याकडे यावं या पुणे जिल्ह्यामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये दर्शन मंदिरासाठी. परमेश्वराची कृपा आहे. हा कृपा. म्हणून दंडवाद 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 दंडवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. असे पवार गुरुजी हिंदू सहित आपल्या इथं आलेले आहेत. धर्म तो श्रीहरी चालिला हो श्रीहरी चालिला श्री गोपाल कृष्ण.
दंडवत प्रणाम. मी प्रभाकर पवार. दंडवत पवार प्रणाम. गुरुजी महान भाऊ पंत स्थान दर्शन या सदरामध्ये आज मी श्री क्षेत्र करंदी जिल्हा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आदरणीय विजापूरकर बाबा या ठिकाणी आहे. इथे ताई आहे रंजना आणि रंजनाताई रंजनाताई या ठिकाणी नम्रताताई, इथे नम्रताताई. संत भेटले. खूप मोठी प्रसन्नता या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्याबरोबर इथे बाबांकडून आपण एक लीळा देखील श्रवण करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अवचट्ट लागता चरण पवित्र होती पाषाण, तया ते भक्तजन थोर नमस्करिती स्थानासी. असे अनंत ब्रह्मांड भगवान गोपाळ चक्रधर स्वामी फिरत फिरत डोमेग्रामला आले आणि मग संध्याकाळचा पूजा उत्सव झाला, विश्रांती झाली आणि स्वामी भगवान श्री चक्रधर स्वामी पश्चात प्रहरी सकाळी उठून त्या छिन्नस्थळी आसनस्थ व्हायचे आणि सकाळी उठून बसायचे चिंतन करत. तर मग भक्तीजन होते, माईम भट्ट होते, बाईसाहेब होत्या, आऊसाहेब भक्त परिवार होता. ते परिवार म्हणले बाबाजी आम्ही स्वामींना विचारतात, आम्ही बाबा तुम्हाला तुमचं चिंतन करतो. तो तुम्ही कोणाचं चिंतन करतात? तो स्वामी भक्तीजनांना म्हणतात, बाई अनंत जन्माच्या पडल्या सातरा कणवत आहे आली, या कणस्थळ जीव दुःखिस्त आहेत, कोणी अधिकारी नाहीत, अनाधिकारी आहेत. त्यांना अधिकार घडवण्यासाठी कोणाला योग्य जीव आहेत, कोणी प्राप्तीला कसे जाईल याचं चिंतन आम्ही सकाळ जीवातीच करतो. एका जीवाचं नव्हे, सकळ जीवाचे चिंतन करतो. तिथं असा स्वामींचा थोडक्यात भेदभाव दाखवलेला नाही. स्वामींनी जीवाचा सकाळांचा उद्धार करायचा आहे, त्यासाठी स्वामींनी म्हणतात हे अनंत जन्म पडलेले आहेत, रोमण्या दिले, शेवण्या दिले, सर्वांना दिले, परंतु यांच्यातून मुक्त होण्यासाठी स्वामी सकाळ पश्चातप्रहरी उठून जीवाचं अवलोकन करतात, जीवाचं चिंतन करतात. त्यावेळी स्वामी सांगित पश्चातप्रहरी उठीचे. सकाळचं तुम्ही उठा, चिंतन करा, सात्विक काळ असतो तेव्हा तुमचे स्वामींच्या कृपा दृष्टीतून आपण जर आलो तर आपला नक्कीच उद्धार होईल आणि स्वामी कलियुगात आपला उद्धार करतील. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. छान आहे. वा वा वा. दंडवत प्रणाम आई. दंडवत 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 दंडवत. आजचं जेवण एकदम भारी आहे. एकदम भारी आहे. दंडवत. नक्की नक्की नक्की. ताई पवार गुरुजी इथं आले, कसं वाटलं आपल्याला? छान वाटलं. मग मला किती आनंद झाला असेल. हा. दंडवत 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 दंडवत. सर्वांना दंडवत.